वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् गै इन्दिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयमदंसनलेस्सा भविया सम्मत्त सन्नि आहारे गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणावियपज्जाविय जाय कुलकोडी संजु आसव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा मी बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत 24 प्ररूपणांच्या माध्यमातून जीव तत्वाचं अन्वेषण आम्ही केलेलं आहे. स्वतःचं निज अस्तित्व आम्ही ओळखलेलं आहे. आम्ही कोणत्या गतीत, किती इंद्रियधारी, किती योगवाले, किती संयम जीवनात आहे, किती पर्याप्ती आमच्या जीवनात आहे, किंवा ध्यान आम्ही किती तऱ्हेने करू शकतो, या सगळ्यांचं विवेचन आम्ही सांगोपांग रीतीने बघितलेलं आहे. आणि आमचे आता समुच्चय प्रश्नोत्तर सुरू आहे. शेवटचं प्रकरण. याच्यामध्ये आम्ही काल 10 प्रश्नांपर्यंत आलेलो होतो की शुक्ल ध्यान हे श्रेणी आरोहण करतानाच का आहे. तसं वास्तविकतः शुक्ल ध्यान याचा अर्थ कालिमा रहित ध्यान, कोणत्याही प्रकारच्या कषायांचा सद्भाव जिथे विद्यमान नाही असं ध्यान. आणि असं ध्यान वास्तविकतः 11व्या आणि 12व्या गुणस्थानातच म्हटल्या जातं. 13व्या गुणस्थानात ध्यानाचं फळ त्या ठिकाणी आहे आणि 11 आणि 12 गुणस्थान पूर्णतः शुक्ल ध्यानाची म्हटल्या जातात. शुद्धोपयोग मुनींची ती उत्कृष्टता आहे. परंतु सुरुवात मात्र 7व्याच्या उत्तरार्धापासून झालेली आहे. त्यामुळे 8व्या, 9व्या, 10व्या गुणस्थानातही शुक्ल ध्यान म्हटल्या जातं. कषायांचा सद्भाव आहे, संज्वलनचा सद्भाव आहे, मंद उदय सुरू आहे. मंद उदयात जीवाचा परिणाम पर्यायीमध्ये आहे. नवीन कर्मबंध पण होतो आहे आणि तरीही उपयोग शुद्ध तत्वाकडे एकाकार झाल्यामुळे शुक्ल ध्यान त्या ठिकाणी म्हटल्या जातं. शुद्ध आत्मतत्वाची आराधना त्यांच्या जीवनात तेव्हा आहे आणि म्हणून शुक्ल ध्यान म्हटल्या जाणार आहे. इथपर्यंतचं प्रकरण आम्ही बघितलं. 13व्या गुणस्थानात काय आहे तर शुक्ल ध्यानाचं फळ ते आता भोगत आहे आणि 13व्या गुणस्थानाच्या अंती सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि 14व्या गुणस्थानात विपरीत क्रिया निवर्तिनी नावाचं शुक्ल ध्यान आहे. आता पुढचा प्रश्न, कितनी गतियों में बराबर जातियां होती है. 4 प्रकारच्या गती आहे आणि या 4 प्रकारच्या गतींमध्ये जर जाती आम्हाला बघायच्या असेल तर कोणत्या गतीमध्ये समान जाती आहे. देवगती आणि नरकगती. देवगती आणि नरकगती, कारण 4 लाख जाती दोन्ही ठिकाणी आहे. पंचेंद्रिय जीवांच्याही 4 लाख जाती आहे, पण पंचेंद्रिय तिर्यंची ही काही कोणती गती नाही. नुसती तिर्यंच गती नाही आहे, संपूर्ण एक भाग आहे तो त्याच्यातला आणि म्हणून ते अंतर्भूत केलेलं नाही. आता पुढचा प्रश्न, भोग भूमि में पंचेंद्रिय संबंधी कितने कुल नहीं होते हैं. भोग भूमि पंचेंद्रियाचे एकूण कुल किती आहे तर देवांचे 26, नारकींचे 25 आणि तिर्यंचंचे पंचेंद्रियाचे देवांचे येईल देवांचे नाही 12.5 करोड तर जलचर जीवांचे आहे.
भोगभूमी त्याच्यात किती मधले कुल येणार नाही. भोगभूमीच्या पंचेंद्रिय संबंधी विचारलं तर भोगभूमीत त्याच्यात पंचेंद्रिय जीव नारकीचे कोण पण आहे? येणार नाही, देवाचे पण येणार नाही आणि जलचरांचे येणार हं? नाही आणि जलचराचे येणार मनुष्य नाही, नारकींचे येणार नाही आणि देवांचे येणार नाही. बाकी मनुष्यांचे येतील 14 लाख नरकी करोड कारण कुल ते एकत्रच धरले जातात. आणि बाकीचे सगळ्या तिर्यंचांचे येतील. बाकीच्या तिर्यंचांचे भेद किती झालेले आहे? हलचर आणि नभचरचे येईल ना. हो, हा ना. स्थलचर नभचर पूर्ण घ्यायचे ते. आणि ते पण म्हणजे स्थलचरांचे 10, 9 आणि 12 असे 12 आणि 10 22, 22 आणि 9 31. 31 हे तिर्यंचांचे आणि हे तिर्यंचांचे येतील आणि मनुष्यांचे येतील. 14 लाख मनुष्यांचे मनुष्यांचे 14 लाख इतके येतील. 14. 47, 47. हा नाही 47 नाही. 12 नभचरांचे, 9 सर्पाधिकांचे, 10 हे 12 आणि 10 22 आणि 9 31 आणि 14 आणि हे 14 37. हे 47. 31 47 47 47 हा नाही साडे नाही नुसते पूर्ण 47. 47. हा 47 लाख करोड कुल येतील आणि नारकींचे येणार नाही, देवांचे येणार नाही आणि तिर्यंचांमध्ये जलचर जीवांचे येणार नाही. बाकी बरोबर. भोगभूमीतल्या जीवांमध्ये तितके कुल येतील मनुष्यांचे आणि हे 3. नरक गति के बराबर गुणस्थान कौन से योग में होते हैं? नरक गतीचे बरोबर. नरक गतीमध्ये गुणस्थान किती होतात? 4. तर नरक गतीमध्ये 4 होतात तर तेवढेच गुणस्थान, तेवढ्या गुणस्थानात बरोबर म्हणजे 4 पर्यंत योग कोणाचे होतात? नरक गतीचे नारकींचे बराबर होऊ शकतं. गुणस्थान 3 योगांमध्ये होतात. 3 योगांमध्ये होतात. 4 गुणस्थानं कोणांमध्ये होतील? वैक्रियक काय योग मध्ये कोणत्या होईल? योगात होतील? नाही, कोणत्या योगात होतील विचारलंय. वैक्रिक द्वय काय आणि योगात कारमण होतील? काय योग. कारमाण काय योग आणि औदारिक मिश्रत. वैक्रियक काय योगात पहिला, दुसरं, तिसरं, चौथं म्हणजे 4 झाले. कारमाण काय योगामध्ये पहिलं, दुसरं, चौथं आणि 13वं. चौथं आणि 13वं. आणि वैक्रियक मिश्र मध्ये पहिलं, दुसरं, चौथं आणि 13वं. म्हणजे 4 याच्यामध्ये होतील. वैक्रिक मिश्र 13 मध्ये येणार ना. वैक्रियक मिश्र मध्ये पहिलं दुसरं गुणस्थान आहे, चौथं पण येईल आणि 13वं गुणस्थान. ज्या वेळेला त्यांची दंड अवस्था, मिश्र अवस्था असते समुद्राच्या वेळी औदारिक मिश्र. औदारिक मिश्र मध्ये येईल. औदारिक मिश्र म्हणजे वैक्रियक काय योगात, कारमाण काय योगात आणि औदारिक मिश्र काय योगामध्ये 4 तऱ्हेचे हे योग राहतील. 4 तऱ्हेचे 4 गुणस्थान राहतील असं. 4 गुणस्थान राहतील. पंचेंद्रिय जीव में सबसे कम योग किसके होते हैं? पंचेंद्रिय जीवामध्ये सगळ्यात कमी योग कुणाचे होतात? तसे तर मनुष्यांचे जास्त होतात ना. नाही पण कमी पण त्यांनाच होतात ना. 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 14. ते पुढे होतात. 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने त्यांना पण कमी होतात. सगळ्यात म्हटलं तर मग चौधरी पंचेंद्रिय. असंज्ञी पंचेंद्रियाला सगळ्यात कमी योग होतील. औदारिक द्विक, कारमाण काय योग आणि अनुभव वचन योग. 4 आणि केवली भगवंतांना अंतिम शुक्ल ध्यानात ज्या वेळेला ते असतील तेव्हा त्यांना फक्त एक औदारिक काय योग होईल.
आणि आणि पंचेंद्रिय योगून जीवांमध्ये अयोगी केवली भगवंतांना तर ते योगरहित आहे आणि लब्ध पर्याप्तक जीवांना पंचेंद्रिय जीवांना दोन योग होतील, दोन, कारमाण काय योग आणि औदारिक मिश्र काय योग. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात कमी विचारलं तर लब्ध पर्याप्तक पंचेंद्रिय जीवाला, कारमाण काय योग आणि औदारिक मिश्र काय योग. आणि पर्याप्तक अवस्थेत विचारलं तर औदारिक द्विक, आणि कर्माण, कारमाण काय योग आणि अनुभय वचन योग. असं मी पंचेंद्रियाला अपर्याप्तक अवस्थेत विचारलं तर दोनच, कारमाण काय योग आणि औदारिक मिश्र काय कारमाण योग. काय योग, औदारिक मिश्र. लब्ध पर्याप्त पंचेंद्रिय. आता त्या अनुषंगाने प्रश्न, सगळ्यात जास्त योग हे कोणत्या गतीतील जीवांना होतात? मनुष्य गती. मनुष्य गतीत किती? 13. वैक्रियक द्विक सोडून 13 योग होतील तिथे. पृथ्वी कायिक आदि 4 भेदों में से किस किस में 2 गुणस्थान होते हैं? पृथ्वी कायिक वगैरे हे जे भेद घेतले एकेंद्रिय जीवाचे, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जीवांना दुसरं गुणस्थान होऊ शकतं? पृथ्वी कायिकला होईल, जल कायिकला होईल आणि पृथ्वी, जल, अग्नी आणि वनस्पती वायू कायिकला. नाही होणार. अग्नी आणि वायू काय करतात? वनस्पती कायिक. वनस्पती काय? अग्निकायिक आणि वायुकायिक मध्ये तर होतच नाही, हे बरोबर आहे. आणि पृथ्वीमध्ये बादर पृथ्वीकायिक, बादर जलकायिक आणि प्रत्येक सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. पण आता यांनी थोडा वेगळा घेतला याचा अनुषंगाने. त्यांनी पृथ्वी कायिकचे 4 भेद आपण जे लावतो, सामान्य, पृथ्वी सामान्य, पृथ्वी जीव, पृथ्वी कायिक आणि पृथ्वी काय, याच्यामध्ये पृथ्वी जीव, पृथ्वी जीवाला होईल, पृथ्वी कायिकाला होईल, पृथ्वी काय मध्ये होईल की सामान्य पृथ्वीमध्ये होईल? थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पृथ्वी जीव मध्ये होईल, कारण तो येणार आहे, जीव जन्म तो घेणार आहे, विग्रह गतीतला जीव आहे तो, म्हणून पृथ्वी जीव मध्ये त्याला दुसरं गुणस्थान होईल. जेव्हा पृथ्वी कायिक बनेल तो, तेव्हा त्याचं पहिलं गुणस्थान राहील. आणि पृथ्वी काय मध्ये तर प्रश्नच नाही, कारण ते तर पृथ्वी काय मध्ये तर निघून गेलेला आहे जीव, तिथे तर प्रश्नच नाही. आणि पृथ्वी सामान्य पण म्हणत असताना पृथ्वी सामान्य आम्ही अचेतन म्हटलेली आहे. पृथ्वी सामान्य की जी योनीभूत आहे, जिच्यामध्ये जीव धारण करण्याची शक्ती आहे, पण अजून जीव धारण केला नाही, अशा पृथ्वीला आम्ही पृथ्वी सामान्य म्हणतो. म्हणून या 4 भेदामध्ये पृथ्वी जीव जो आहे इथे दुसरं गुणस्थान आहे. तसं जलकायिक मध्ये जलजीव जो आहे तिथे दुसरं गुणस्थान आहे. जलकायिक मध्ये पहिलंच गुणस्थान राहील. म्हणून हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. पृथ्वी कायिक के 2 भेदों में 2 गुणस्थान होते हैं. पृथ्वी जीव आणि पृथ्वी कायिक घेतलं त्यांनी. पण पृथ्वी कायिक निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत ठीक आहे, जोपर्यंत अजून तो पर्याप्तक बनला नाही तोपर्यंत. पण पर्याप्तक बनल्यानंतर मात्र तो पहिल्याच गुणस्थानात राहणार आहे. पृथ्वी जीव विग्रह गति में स्थित होते हैं. पृथ्वी का एक जीव जब तक निवृत्त अपर्याप्तक अवस्था में रहता है तब तक दूसरा गुणस्थान बन जाता है. इस प्रकार जल जीव जलकायिक, वनस्पति जीव वनस्पति कायिक जीवों के भी जानना चाहिए. अग्निकायिक वायुकायिक के किसी भी अवस्था में दूसरा गुणस्थान नहीं होता. ही नवीन माहिती आलेली आहे या ठिकाणी की 4 भेदांमध्ये कोणत्या याच्यामध्ये हा जीव दुसरं गुणस्थान होऊ शकतं. तर एक पृथ्वी जीव मध्ये राहील, विग्रहगतीत आहे, आणि जोपर्यंत पृथ्वी कायिक जीवाची निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे तोपर्यंत त्याचं दुसरं गुणस्थान राहू शकतं. लब्ध पर्याप्तक जीवात होणारच नाही ना दुसरं? लब्ध पर्याप्तक नाहीये हे जीव.
हा तिथे होतच नाही. होतच लब्ध नाही. पर्याप्त जीवांना तर होतच नाही, कारण त्यांचं कोणतंच हे पूर्ण होत नाही ना. त्याच्यामुळे हं. हे जे जीव आहे हे निवृत्त अपर्याप्तक अवस्था आणि परत ते शरीर धारण करणारच आहे. आयु त्यांना मिळणारच आहे आणि आयु मिळाली तर कमीत कमी आयु त्यांची अंतर्मुहूर्त राहणारच आहे. हे जे सगळे जीव सांगितले ना त्यांची हं. कमीत कमी आयु अंतर्मुहूर्त राहणार आहे. कुणाचीही क्षुद्रभव प्रमाण आयु राहणार नाही या जीवांची. म्हणूनच आपण ते सूक्ष्म सोडले, हं. निगोज जीव. आता या अनुषंगाने प्रश्न, कारमान काय योगामध्ये कमीत कमी किती प्राण असतील? कमीत कमी प्राण आणि कारमान काय योग? एक प्राण आयु. एक प्राण आयु. कारमान काय योग असतो का तिथे? नाही. हा, कारमान काय तिथे योग अयोग आहे? अवस्था आहे. तिथे अयोग अवस्था आहे. अयोग अवस्था नाही म्हणत आहे मी. जेव्हा हा म्हणजे विग्रह गतीमध्ये असतो जीव, त्यावेळी हा त्याला कारमान काय योग असतो, त्यावेळी हो, आयुप्राण असतो. एकटा आयु नाही राहत. हा त्यावेळेला त्याला काय बल राहतेच. आणि आणखी कोणतं राहील? 2 प्राण तर राहीलच त्याला. काय कोणती घेणार मग त्याला? काय प्राण कोणतं काय म्हणजे? बल? काय बल? कारमान काय योगचं शरीर. काय बघ घेतात का? हो, विग्रह गतीमध्ये ज्या वेळेला कारमान काय योग आहे, कारमान हा काय योग असताना त्याला काय राहणार आहे त्या ठिकाणी? 5 म्हणजे जे काही त्याला इंद्रिय प्राप्त झालेले आहे, या इंद्रियाचा क्षयोक्षम राहील की नाही राहणार त्या ठिकाणी? म्हणजे इंद्रिय राहील. प्राण राहील. इंद्रिय हं. प्राण आहे. इंद्रिय प्राणाचा आधार काय? काय? शरीर. काय? शरीर. शरीर. शरीर आधार असल्याशिवाय ते प्राण कसे राहतील? म्हणून तिथे हं. काय बल आहे. अच्छा. म्हणून नुसता एकटा आयु प्राण हा 14व्यात आहे, पण तिथे कारमान काय योग नाही आहे. नाहीये. हं. मग आपल्याला दुसऱ्या अनुषंगाने विचार करावा 13व्या लागेल. कारमान 13व्या गुणस्थानात ज्या वेळेला 2 प्राण राहतील शेवटी, काय बल आणि आयु, तो आयु. विचार करावा लागेल. समुद्घातामध्ये कारमान काय योग आहे? 3 समय हं. केवळ समुद्घातात आणि 3 समय पर्यंत त्यांना 2 प्राण आहे. ठीक आहे. हो. कारमान काय योगामध्ये जेव्हा प्रतरचे 2 समय आणि लौकपर्यंतचा 1 समय असे 3 समय असताना त्या जीवाला काय बल आणि आयु असे 2 प्राण आहे. विग्रह गतीमध्ये प्राणांची संख्या, इंद्रिय प्राण वाढतो त्या ठिकाणी. 10 प्राण आहे. 10 प्राणामध्ये जे काही त्याला इंद्रिय असेल त्यांची संख्या, कारण क्षयोक्षम घेऊन चालला आहे तो जीव, म्हणून त्या ठिकाणी प्राण लावलेले आहे. आणि नाही लावले आपण प्राण तर तो शरीर कोणतं धारण करेल? आणि इंद्रियाचा आधार तर शेवटी शरीर आहे. त्यामुळे तेवढा प्राण आपण कायबल प्राण आणि इंद्रियाचा क्षयोक्षम आहे तिथे. त्रसकायिक जीवों के कितने उपयोग होते हैं? त्रसकायिक पूर्ण जीवांना सगळे 12 माणसाला पण प्रॉपर उपयोगांपैकी किती नामकर्माचं उपयोग असू शकतात? पूर्ण 12 असू शकतात. 12ही असू शकतात. म्हणजे त्रसकायिक जीवांना सगळे उपयोग असू शकतात. त्रसनामकर्माचा उदय, कारण पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि तिथपर्यंत पहिल्या 3 गुणस्थानात कुज्ञान, नंतर सुज्ञान, मग 5 अशा प्रकारची राहून सगळे ज्ञानाचे आणि दर्शनाचे पर्याय खुले आहे. त्रसकायिक के बराबर जातियां किन योग वालों के होती है? त्रसकायिकाच्या जाती किती आहे? किन योग वालों के होते है? त्रसकायिक के बराबर जातियां. एक इंद्रियाच्या कमी करावं लागेल त्रसकायिकच्या जाती आपल्याला. फक्त एकेंद्रियाच्या कमी कराव्या लागतात. द्विनेंद्रियापासून संधी पंचेंद्रियापर्यंतच्या पूर्ण जाती घ्याव्या लागतील. आणि त्याच्यामध्ये किती आल्या? त्रसकायिक के बराबर जातियां केवल अनुभय वचन योग वालों के होती है. सरळ सरळ गणित आहे ना. त्रसकायिक जीव आहे त्यांना अनुभय वचन योग राहणारच आहे.
म्हणून अनुभय वचन योगामध्ये जेवढ्या जाती राहतील तेवढ्याच जाती रसकायिक जीवाच्या राहतील, समान आहे त्यांच्या. म्हणून वह योग द्विनिंद्रिय से लेकर 14 पंचेंद्रिय तक पाया जाता है और इन दोनों की 32 लाख जातियां होती है. प्रश्न थोडासा आपल्याला एकदम वाटला, पण कारण रसकायिक जीव आहे म्हणजे अनुभय वचन योग सुरू झाला, म्हणून अनुभय वचन योगात जितक्या जाती आहे तितक्याच जाती रसकायिक मध्ये पण आहे. रसकायिक जीवों के कितने ध्यान का अभाव हो सकता है? रसकायिक जीवांना किती ध्यानाचा अभाव होऊ शकतो? एकही नाही, सगळेच ध्यान होऊ शकतात ना त्यांना. सगळेच ध्यान होऊ शकतात. इनके 5वें गुण, एक एक गुणस्थानाच्या बाब लावलं. कसं आहे की पहिल्या गुणस्थानात 8 ध्यान राहतील, पुढचे 8 नाही राहणार. चौथ्यापर्यंत 10 8 हा 10 ना, चौथ्या 10. चौथ्यामध्ये 10 राहतील, नंतर ते बाकीचे नाही राहणार. 5व्या गुणस्थानाच्या नंतर किती कमी 11. झाले? 4 आणि निदान नाही, 5व्यात 4 आणि 1 निदान, 5 कमी झाले. हो रौद्र ध्यान 4 आणि एक हा, निदान 5. आवेश. एक 5 कमी अर्थध्यान झाले. निदान नावाचं. 6व्या गुणस्थानात 4 आणि 4 8 कमी झाले, 8 कमी झाले. 7व्या गुणस्थानामध्ये धर्मध्यान कमी झाले, समजा शुक्लध्यान सुरू झालं तिथे. शुक्ल ध्यान सुरू झालं आता, म्हणून सगळे धर्मध्यान कमी होऊन गेले. काहींनी मांडले आहे 10व्यापर्यंत, पण सारांशतः 7व्यामध्ये सगळे धर्मध्यान संपले. नंतर 12व्या आणि 11व्या गुणस्थानानंतर 2 शुक्लध्यान पहिलं आणि दुसरं शुक्ल ध्यान गेलं, म्हणजे 12 गेले, गुणस्थानात 12 गेले, ते 2च राहिले. 13व्या मध्ये तिसरं पण गेलं, 13 गेले, 1 आणि राहिले. 14व्या मध्ये शेवटचं शुक्ल ध्यान आहे, आणि शेवटी संपून त्रसनाम कर्माचा उदय अंत तक. त्रसनाम कर्मही आहे आणि ते ध्यान पण आहे, आणि असं इथे संपेल. अंतिम के 2 शुक्ल ध्यान एक एक गुणस्थान में ही होते है. म्हणून त्यांनी क्रम किती कशा प्रकारे, प्रश्न असा थोडासा असता, रसकायिक जीवांच्या ध्यानाचा क्रम कसा कमी होत जातो, हे जर लावलं कसा अभाव होत जातो, या क्रमाने ते आहे. तर या क्रमाने त्यांनी अशा प्रकारे ध्यान कशा प्रकारे कमी कमी होत जातात हा पूर्ण चार्ट इथे आलेला आहे. योग निरोध किसे कहते है? योगाचा निरोध करणं कशाला म्हणायचं? योग कशाला म्हणायचं? पहिल्यांदा मन वचन कायाच्या निमित्ताने होणारे मन वचन परिस्पंदाचा कायाच्या योग. चंचलतेमुळे होणारा जो परिस्पंद आहे, आणि त्या माध्यमातून जीव कर्मग्रहणाची जी प्रक्रिया करतो आहे त्याला योग म्हणायचं. आता हा योग ज्या वेळेला संपणार आहे त्यावेळेला ते काय करतात, तर योग निरोध करतात. कर्मग्रहण जे सुरू आहे त्याला योग म्हणायचं का? कर्मग्रहणाची की तो आश्रव होईल? आश्रव आहे, पण नाही, पण त्याला योग म्हणायचं का? हे पहा, तत्वार्थ सूत्रात व्याख्या काय दिली? काय वांग मनक कर्म योग. मन वचन कायेची चंचलता म्हणजे योग, आणि स आश्रव हो, त्याला आश्रव म्हटलेला आहे ना. काय वांग मनक कर्मयोग आणि स आश्रव म्हणजे कायाची, मनाची आणि वचनाची चंचलता म्हणजेच आश्रव आहे. हे तत्वार्थ सूत्रात त्यांनी दिलेलंच आहे. म्हणून आता इथे योगाचा निरोध म्हणजे, आता योगाचा निरोध करायचा म्हणजे योग नष्ट करायचा. योग नष्ट कधी होणार आहे? पहिल्यांदा तर ध्यान केलं, 13व्या गुणस्थानापर्यंत योग राहणारच आहे. ध्यानात निश्चल बसलो आपण समजा, तर योग नष्ट होतो का? नाही, योग राहतोच. नाही. विग्रह गतीमध्ये जीव आहे, योग नष्ट झाला का? नाही, आहे. आहेच, म्हणजे योग नष्ट होतच नाही.
हा आत्म्याचा परिस्पंद आणि त्या माध्यमातून कर्म आणि नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया ही निरंतर निरंतर 13व्या गुणस्थानापर्यंत अव्याहतपणे सुरूच राहते. म्हणून योगाचं कार्य जरी आम्हाला 4थ्या गुणस्थानात प्रतीतीत येत असलं की जीव अयोग स्वभावी आहे, तरी योगाचं कार्य थांबवू शकत नाही. बाकीचे गुण समीचीन रीतीने परिवर्तित होईल, श्रद्धा गुण समीचीन रीतीने परिवर्तित होतो, पण योगाला आम्ही बंद करू शकत नाही. तो 13व्या गुणस्थानापर्यंत कर्म आणि नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया त्याच्या माध्यमातून सातत्याने सुरू राहणारच आहे. मग आता योगांचा ज्या ठिकाणी आता निरोध करणार आहे, योग जिथे संपणार आहे, त्याला योग निरोध अशी संज्ञा दिल्या गेलेली आहे. म्हणून योग निरोध किसे कहते हैं? योगों के विनाश की योग निरोध संज्ञा है. जिस प्रकार मंत्र के द्वारा सब शरीर में भिदे हुए विष का डंक के स्थान में निरोध करते हैं और प्रधान क्षरण करने वाले मंत्र के बल से उसे पुनः निकालते हैं, उस प्रकार ध्यान रूपी मंत्र के बल से युक्त हुआ यह संयोग केवली जिन रूपी वैद्य बाहर शरीर विषयक योग विषय को पहले रोकता है और उसके बाद उसे निकाल फेकता है. उदाहरण दिलेलं आहे. एखादा निष्णात मंत्रवैद्य असेल आणि एखाद्याला साप चावला असेल, तर तो ते शरीरातलं विष त्या विशिष्ट पॉइंटवर आणून तिथेच केंद्रित करतो. तिथे सगळं तो एकत्र जमा करतो आणि एकत्र जमा केल्यानंतर पुढच्या समयात ते सगळंच्या सगळं विष हळूहळू काढून बाहेर फेकतो. पहिल्यांदा तर शरीरातलं विष ओढून घेणं आणि एकत्रित करणं हे महत्वाचं आहे. त्याप्रमाणे योग निरोधाच्या प्रक्रियेमध्ये देखील ही जी कर्म नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया एका विशिष्ट पॉइंटला आणून तो स्थिर करतो, ज्याला आम्ही म्हटलंय सूक्ष्म क्रिया प्रतिपाती. सूक्ष्म क्रिया म्हणजे सूक्ष्म काय योग. या ठिकाणी तो सगळी आपली शक्ती आणून केंद्रित करतो आणि नंतर त्याच्या माध्यमातून ते सगळं काही योगाचं कार्य हे जीवनातून बाहेर पडतं. तोपर्यंत योग प्रक्रिया सुरू राहते. उदाहरण एकदम परफेक्ट दिलेलं आहे. किस किस काय योग में सभी सम्यक्त्व होते हैं? कोणकोणत्या काय योगामध्ये सगळे सम्यक्त्व होतात? औदारिक, औदारिक, फक्त मनुष्यांना होतात त्याला वाग्मन काय योग, कर्मण काय योग. सगळे सम्यक्त कसे? कर्मण काय योगात सगळे सम्यक्त राहू शकतात. आता समजा एखादा मनुष्य क्षायिक सम्यक दृष्टी आहे. हा क्षायिक सम्यक दृष्टी मनुष्य ज्यावेळेला नरकात चाललाय त्यावेळेला विग्रहगतीत कर्मण काय योग आहे, क्षायिक सम्यक्त्व आहे त्याला. समजा तो जीव एखादा द्वितीयोपशम असेल आणि स्वर्गामध्ये चालला आहे, कर्मण काय योग असताना द्वितीय उपशम सम्यक्त्व आहे, प्रथम उपशम सम्यक्त्व नाही राहणार कर्मण काय योगात. क्षायिक सम्यक्त्व राहू शकतं, सासादन सम्यक्त्व राहू शकतं, पण नरकात जाताना नाही राहणार. देव, तिर्यंच आणि मनुष्यामध्ये जाताना राहू शकतं. नंतर मिश्र नाही राहणार कर्मण काय योगात. कारण मिश्र मध्ये मरण नाही, म्हणून तिसरं सम्यक्त्व हे कर्मण काय योगात नाही राहणार. आणि प्रथमोपशम नाही राहणार, द्वितीयोपशम राहू शकतं, क्षायोपशमिक राहू शकतं, क्षायिक राहू शकतं आणि सासादन राहू शकतं. म्हणजे ते सगळे विचारले? हो, सगळे विचारले. तर आपल्याला हे पाहावं लागेल. केवळ 2 काय योग में, औदारिक काय योगात आणि वैक्रियक काय योगामध्ये काही सम्यक्त्व राहू शकतात. औदारिक मध्ये तर राहते, वैक्रियक मध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, नंतर क्षायिक राहू शकतं, क्षायोपशमिक राहू शकतं, सगळे राहू शकतात. हो, वैक्रियक मिश्र काय योग और कर्मण काय योग में
द्वितीयोपशम सम्यक्त्व की अपेक्षा औपशमिक सम्यक्त्व बन जाता है, लेकिन सम्यक मिथ्यात्व नहीं हो सकता, इसीलिए इनका ग्रहण नहीं किया. म्हणजे कधी म्हणजे 5 होईल पण तिसरं तर होऊच शकत नाही, म्हणून तिसऱ्याचा तर निषेधच आहे, पण हे 4 मात्र होऊ शकतात. ठीक आहे, उत्तर आलेलं आहे लक्षात. म्हणून केवळ 2 काय योगो में म्हणजे औदारिक काय योगात आणि वैक्रियक काय योगामध्ये काही तऱ्हेचे सम्यक्त्व होऊ शकतात. काही तऱ्हेचे म्हणजे मिथ्यात्व, सासाधन, मिश्र, उपशम, क्षायोपक्षमिक आणि क्षयिक. आणि वैक्रियक मिश्र काय योगामध्ये आणि कारमान काय योगामध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. म्हणून औपशमिक सम्यक्त्व पण बनते आणि मिश्र मात्र कोणत्याच तऱ्हेने बसत नाही. कितनेक योग सौधनी असौधनी तथा दोनों से रहित जीवों के पाए जाते हैं. सौधनी आणि असौधनी आणि दोन्हींनी रहित अशा कशामध्ये पाहिल्या जातात. दोन्हींनी रहित म्हटलं तर मनुष्य सौधनी आणि असौधनीतही आहे आणि दोन्हींनी रहित असणाऱ्या जीवांमध्ये पण आहे. दोन्हींनी रहित जीव पाहायचा असेल तर कोणता पाहावा लागेल? तेराव्या गुणस्थानाच्या वरचा पाहावा लागेल. आणि त्यांना किती आहे योग ते पाहावे लागतील. 13व्या गुणस्थानात योग किती आहे? 4. औदारिक मिश्र, कारमान आणि अनुभव वचन आणि अनुभव वचन. औदारिक मिश्र नाही राहणार आहे ना. समुद्घाताच्या अपेक्षेने राहते ना. समुद्घाताच्या अपेक्षेने राहील ना. औदारिक मिश्र. 4 योग सौधनी असौधनी तथा दोनों से रहित जीवों के पाए जाते हैं. औदारिक काय योग, औदारिक मिश्र काय योग, कारमान काय योग आणि अनुभव वचन काय योग. चारी हे 4चं हे सौधनीला पण आहे आणि असौधनीला पण आहे आणि दोहोंच्या रहित असणाऱ्या जीवांना पण हे आहे. औदारिक मिश्र तथा कारमान काय योग असौधनी मध्ये एकेंद्रियादी असौधनी पंचेंद्रिय पर्यंत असौधनी जीवांना हे 3च योग आहे. औदारिक मिश्र आणि कारमान काय योग जीवांना. सौधनी जीवांना एकेंद्रियाला, सौधनी जीवांना, सौधनी पंचेंद्रिय तिर्यंच्यांना आणि मनुष्यांना सौधनीमध्ये पण आहे 9 योग आहे ना. 9 योग 11 काय योग राहील ना. 11 काय योग कसे 11 राहू शकतात तसे त्यांना. 11 राहू शकतात. पण त्यांनी म्हणजे सौधनी पंचेंद्रिय घेतला फक्त, तिर्यंच्या अपेक्षेने घेतला असेल. सौधनी पंचेंद्रिय तिर्यंच सौधनीच्याच अपेक्षेने लावला ना. हो, तर हे 4 तर असतातच, त्याच्या व्यतिरिक्तही राहतात त्यांना समजा असं असेल. म्हणजे कारमान, औदारिक मिश्र आणि अनुभव. नाही 4 3च वचनाचे योग बघत राहतील. आहे ते. औदारिक मिश्र आणि कारमान काय योग कुठे कुठे आहे ते पाहत आहे. औदारिक मिश्र 4 योग पाहत आहे ना. औदारिक मिश्र आणि ते वर कारमान झाले काय 4 योग. 4 योग वर झाले 4 ते, झाले. तर खाली ते आणि 3 योग खाली बघत आता आहे. 3 असौधनी जीवांमध्ये एकेंद्रियादी असौधनी पंचेंद्रिय असौधनी जीवों के औदारिक मिश्र आणि कारमान काय योग. सौधनी पंचेंद्रिय जीवांना औदारिक मिश्र आणि कारमान. लब्ध पर्याप्तक जीवांना घेतले ते. सौधनी पंचेंद्रिय तिर्यंच्या आणि मनुष्य म्हणताना लब्ध पर्याप्तक जीव घेतले. पण त्यांना मग औदारिक काय योगही नाही येणार ना. आहे ना.
मिश्रच राहील ना त्यांना, कारमण आणि हो, मिश्र. मिश्रच राहील. कारमण आणि हा. मिश्रच राहील त्यांना. उद्याला पाहू हा थोडा. आता वेळही झाली. उद्याला विचार करू यावर. आणि बहुतेक विज्ञानमती माताजी मुक्तागिरी पोहोचत आहे 2-3 दिवसात असं म्हणे काल. त्या 16 तारखेला तुम्ही त्या दिवशी म्हटलं ना, म्हणून मी पाहिलं होतं ते युट्यूबवर, तर ते 16 तारखेला गंज बसवलेला होता. पण ते त्याच्यानंतर मग आता पुष्कळ दिवस झाले, तर आता माहित नाही काय आहे ते. नाही, येणार आहे आता म्हणे 1-2 कालच दिवसात. प्रसाद म्हणे 1-2 1-2 दिवसात दिवसात. पोहोचत आहे असं म्हणत हो. होता. 10 पिंची आहे हो म्हणे. 10. हो 10 पिंची तर होते असते 10. त्या दिवशीच सहन. हो. अच्छा. हो. म्हणजे यांच्या शिबिराच्या वेळी माताजी राहतात तिथे. हो, बहुतेक मुलांचं शिबिर असते ना. मुलांच्या हो. शिबिरच्या वेळी आहे वाटते आता. काय माहिती, 1-2 बघूया. दिवसात. 1-2 दिवसात. वाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसावूनम. सर्वांना जय जिनेंद्र.